देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दिल्लीत भाजप पक्षश्रेष्ठींची विधानसभा निवडणुकीबाबत चर्चेची शक्यता। तर काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा। अजित पवारांसोबतच्या सर्वच आमदारांना प्रवेशबंदी नाही, शरद पवारांची एबीपी माझाला माहिती। अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आमदार परत येण्याचा पवारांना विश्वास। भुजबळांना दंगली घडवायच्या चेतावणीखोर भाषण केल्याचा जरांगेंचा आरोप। तर जरांगेंचं शिक्षण कमी, भुजबळांचा टोला। पुणे ड्रग्ज प्रकरणात 8 जणांना अटक, 29 तारखेपर्यंत पोलीस कोठडी। फर्ग्युसन रस्त्यावरचं लिक्विड लाउंज पब सील। फर्ग्युसन रस्त्यावरच्या ड्रग्ज प्रकरणानंतर आणखी एक व्हिडिओ समोर। पुणे नगर रस्त्यावरच्या मॉलमध्ये 2 तरुणी ड्रग्ज सेवन करतानाचा व्हिडिओ व्हायरल। राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाचा अहवाल बनवा, राज ठाकरेंचा मनसे नेत्यांना आदेश। परदेश दौऱ्यावरून परतल्यावर अहवालांचा आढावा घेणार। नीट पेपरफुटी प्रकरणी लातूरचा आरोपी जलील पठाणला 7 दिवसांची पोलीस कोठडी। पेपरफुटीची संपूर्ण मोडस ऑपरेंडी एबीपी माझावर। देवेंद्र फडणवीसांचा ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरांना फोन। तर तोरसेकरांना नोटीस पाठवणाऱ्या श्वेता शालिनी यांना फडणवीसांकडून समज। मुंबईत नव्या इमारतींमध्ये 50% घरं मराठी माणसाला आरक्षित ठेवा, अनिल परब यांच्याकडून पुन्हा मागणी। अयोध्येतील राम मंदिरात पहिल्याच पावसात गळती, मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांचा आरोप। मंदिराचं उर्वरित बांधकाम जुलै 2025 पर्यंत पूर्ण होणं अशक्य असल्याचं देखील भाकीत। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी घेतली खासदारकीची शपथ। रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांचाही शपथविधी संपन्न। पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारकीची शपथ घेत असताना राहुल गांधींनी दाखवली घटनेची प्रत। मोदी शहांचा घटनेवरील हल्ला मान्य नसल्यानं प्रत दाखवली, राहुल यांचं वक्तव्य। वाशिमच्या काकडदाती परिसरात मुसळधार पाऊस, शेताला तलावाचं स्वरूप, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट। यवतमाळच्या नेर तालुक्यातही पावसाने शेतीला फटका। ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सुपर 8 सामन्यात रोहित शर्माला शतकाची हुलकावणी, पण भारताचं द्विशतक साजरं। ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी तब्बल 206 धावांचं आव्हान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।